आजचा टॉपिक आहे नंबर कन्वर्जन. नंबर कन्वर्जन आपण कशाचं करणार? बायनरी टू डेसिमल, बायनरी टू ऑक्टल, बायनरी टू हेक्साडेसिमल, तसंच डेसिमल टू बायनरी, डेसिमल टू ऑक्टल, डेसिमल टू हेक्साडेसिमल, असंच आपण सगळ्यांचं आपण कन्वर्जन करणार आहे एकमेकांमध्ये. आता बायनरी म्हणजे काय? ज्याच्यामध्ये फक्त 1 आणि 0 असतं. त्याचा बेस 2च आहे, कारण की याच्यामध्ये 2च डिजिट असतात, 1 आणि 0. जसं की नंबर आपण याच्यामध्ये घेऊ शकतो 0 1 1 1 0 1 0. हा एक नंबर झाला बायनरी नंबर. त्याच्यामध्ये फक्त 0 आणि 1 असतं. डेसिमलचा बेस 10 असतो, कारण की त्याच्यामध्ये 0पासून 9पर्यंतचे डिजिट्स असतात, जसं की 98 72 9872 असं. ऑक्टलचा बेस 8 असतो, कारण की त्याच्यामध्ये 0 to 7 असतात. 0पासून 7 काउंट केल्यावर 8 होतात टोटल. सो ऑक्टलचा बेस 8. आणि हेक्साडेसिमलमध्ये टोटल 0 to F असतात. 0 to F म्हणजे 0 to 9पर्यंत. आणि मग नंतर 10ला A म्हणतात, 10ला A म्हणतात, 11ला B म्हणतात, असंच करत करत Fपर्यंत, 15ला F म्हणतात. तसं 0 to 15पर्यंत म्हणजे 16. म्हणून हेक्साडेसिमलमध्ये 16 असतात. डेसिमल म्हणजे 6, हेक्स म्हणजे डेसिमल म्हणजे 10, हेक्स म्हणजे 6 म्हणजे 6 + 10 म्हणजे 16. तर आता आपण पहिले बघूया, सगळ्यांना आपण डेसिमल टू कन्वर्ट करूया. फर्स्ट आपण करूया डेसिमल टू बायनरी. आता डेसिमलचा बेस असतो 10, बायनरीचा बेस असतो 2. तर आपण काय करायचं, जो काही नंबर आहे त्याला 2ने डिवाईड करायचं. जसं एक्झाम्पल बघूया आपण 17. तर मग 17ला 2ने डिवाईड करत जायचं. 2ने 17ला डिवाईड केलं तर 2 8 16, रिमाइंडर 1 उरला. मग नंतर परत आपण 2ने डिवाईड केलं तर 2 4 8, मग रिमाइंडर 0 उरलं. मग 2 2 4, रिमाइंडर 0 उरलं. 2 1 2, मग रिमाइंडर 0 उरलं. आणि मग 2 0 1 म्हणजे 1. सो याला रिव्हर्स लिहायचं. काय होतं? 1 0 0 0 1. हेच झालं आपलं डेसिमल टू बायनरी. आता नेक्स्ट बघूया आपण डेसिमल टू ऑक्टल. आता ऑक्टलचा बेस काय असतो? 8. तर मग आपण नंबरला 8ने डिवाईड करणार. आता आपण 100 बघूया. 100ला जर आपण 8ने डिवाईड केलं तर 8 1 8, राहायला 2 20, 2 16, उरले 4. सो 4 रिमाइंडर आला. मग नंतर परत 8ने, 8 1 8, परत रिमाइंडर 4. मग 8 0 रिमाइंडर आलेला 1. तर याला उलटं वाचायचं. तर ते काय झाले 144. कशामध्ये? ऑक्टलमध्ये. याचा बेस 8, याचा बेस 2. आता डेसिमल टू हेक्साडेसिमल. आता हेक्साडेसिमलचा बेस किती असतो? 16. तर आता नंबर बघूया आपण 1458. जर याला आपण 16ने डिवाईड केलं तर होतं 16 9 1, रिमाइंडर येतात 1. परत एकदा आपण 16ने डिवाईड करूया. 16 5, रिमाइंडर येतात 11. परत 16ने करू. 16 0, रिमाइंडर येतात 5. ह्याला आता उलटं लिहायचं. आता मी सांगितलं होतं की उलटं लिहिताना हे 5 आणि आता 11 तर नाही लिहू शकत. 5 11 1 तर नाही लिहिणार. 11 काय असतं? जसं की इथे मी लिहिते 10 11 12 13 14 15. 10 म्हणजे A, 11 म्हणजे B C D E F. इथे 11 आहे म्हणजे इथे आपण काय लिहिणार? B. म्हणजेच आपला आन्सर काय झालं याच्यामध्ये हेक्साडेसिमलमध्ये 5B1 आणि हे बेस 16. सो हे झालं आपलं डेसिमल टू हेक्साडेसिमल बायनरीमधून सगळ्यांमध्ये. आता पहिलं आपण करूया बायनरी टू डेसिमल. आता बायनरी टू डेसिमल करताना आपण एखादा व्हॅल्यू घेऊया 1 0 0 1 0. आता त्याला आपल्याला डेसिमलमध्ये करायचं असेल तर त्याचा एक रूल आहे. आपण त्याला काय करणार? 2^0 2^1 2^2 2^3 2^4 असे जेवढे काय असतील. आता आपल्याला किती लागणार आहे? 1 2 3 4 5. तर मग इथे पण आपण 1 2 3 4 5पर्यंत लिहून घ्यायचं. आता 2चा बेस 0 म्हणजे तो किती असतो? 1. एनिथिंगचा जो काही बेस जेव्हा एनिथिंग रेस टू 0 इज ऑलवेज 1. मग नंतर 2^1 असेल तर 2, 2^2 असेल 4, मग नंतर 8, नंतर 16. असं याचे डबल होत जाणार. 32 64 जे काय असेल ते. सध्या आपला नंबर काय? 1 0 0 1 0. आता जे काही ऑन आहे त्याला ह्याच्याने मल्टिप्लाय करायचं. 16 1 16 प्लस, आता हे ऑफ आहे. 0 म्हणजे ऑफ, 1 म्हणजे ऑन. आता 2 1 2, 16 + 2
18 म्हणजेच 10010 म्हणजेच 18. अजून एखादा एक्झाम्पल जर म्हटलं तर मग आता आपण बघूया 111101. आता ह्यालाच आपण कोणते कोणते 1 आहेत 1 2 3 4 5 6 3 आणि 3 1 2 3 4 5 6 ओके 32 16 8 4 1 32 हे 29 प्लस 32 29 प्लस 32 म्हणजे 5 6 61. तर मग याचंच आपला डेसिमलमध्ये काय होईल 61. याचा आपण बेस 10. आता आपण करूया ऑक्टल टू डेसिमल. ऑक्टलचा बेस 8, डेसिमलचा बेस 10. आता एखादा नंबर घेऊया 1 to 7 0 to 7 पर्यंतचा. तर मग मी घेते 1 to 3, त्याचा बेस ठेवते 8. त्याला आपल्याला करायचं आहे डेसिमलमध्ये. तर मग आता याचा बेस काय आहे 8 आहे. तर मग 8^0 8^1 8^2 8^3 असं जेवढे पाहिजे तेवढे असे पुढे पुढे करत जायचं. आपल्याला इथे 3च डिजिटची गरज आहे म्हणून इथे आपल्याला 3च डिजिट लागणार आहे. तर याला पहिला आपण कन्वर्ट करून घेऊ 8^0 एनिथिंग रेस्ट टू 0 इज 1 8^1 इज 8 8^2 इज 64 8^3 इज 512. आता इथे आपण नंबर्स ठेवून देऊया 1 2 3. ह्याने याला मल्टिप्लाय करायचं. मग 64 1 64 8 2 16 3 1 3. तर मग ह्या सगळ्यांची टोटल करायची. हां तर आपण यांचं टोटल करूया 64 प्लस 19 म्हणजेच किती 83. आता आपण हेक्साडेसिमल टू डेसिमल करूया. हेक्साडेसिमलचा बेस 16 याचा बेस 10. आता आपल्याला एखाद्या नंबरला जर कन्वर्ट करायचं असेल तर आपण 16च्या बेसने करणार. 16^0 1 2 3 16^0 इज 1 16^1 इज 1 2 5 6 16^3 इज 4096. मग नंतर आता आपण एखादा नंबर घेऊया जसे की 2C9B. सी म्हणजे इथे सी आणि इथे बी आपल्याला दोन्ही लागणार आहे ना. तर मग आपण काय करूया ABCDEF 10 11 12 13 14 15. सी म्हणजे 12 बी म्हणजे 11. आता आपण इथे ठेवूया 2 सी म्हणजे 12 9 बी म्हणजे 11. तर आता 2 × 4096 प्लस 12 × 256 प्लस 16 × 9 प्लस 1 × 11 म्हणजे त्याची टोटल होती 8192 प्लस 3072 प्लस 144 प्लस 11 म्हणजेच 11491. हे झालं डेसिमलमध्ये. मग त्यानंतर आता आपण नेक्स्ट कन्वर्जन करूया. आता नेक्स्ट आपण करूया बायनरी टू ऑक्टल. आता बायनरी टू ऑक्टल करायचं असेल तर एखादा बायनरी नंबर आपण घेऊन टाकूया 1001 100 आता काय करायचं त्याला 3-3च्या ग्रुपमध्ये डिवाईड करायचं. जसं की हा पहिला हा दुसरा हा तिसरा. आता हा एकच उरला तर काय करायचं याच्या पहिल्या 2 0 लावून टाकायचे म्हणजे हा पण एक ग्रुप झाला. मग याला आपण नॉर्मली कोणत्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहून घ्यायचं आहे 1 2 4च्या फॉर्ममध्ये. आता इथे कोणते बीट ऑन आहे ही 1 वाली म्हणून इथे फक्त 1. इथे कोणते बीट आहे परत 1 वाली परत इथे लिहून घ्यायचं 1. इथे कोणते बीट ऑन आहे 4 वाली आणि इथे 1 1 म्हणजे 4 + 2 6. म्हणजेच याचं बायनरी कन्वर्जन काय होतं ऑक्टल कन्वर्जन. बायनरी टू ऑक्टल कन्वर्जन काय होतं 1116. हे झालं ऑक्टलमध्ये. अजून एखादा एक्झाम्पल बघायचं असेल तर 11111101. हा एक ग्रुप झाला हा एक ग्रुप झाला इथे अजून एक 0 ॲड केला हा एक ग्रुप झाला. तर हे झालं 4 + 1 इज 5. हे झाले 7. हे झालं 011 म्हणजे 2 + 1 3 म्हणजेच काय झालं 375 ऑक्टलमध्ये. आता नेक्स्ट आपण बघूया ऑक्टल टू बायनरी. आता हाच नंबर बघूया आपण 375. ह्याला बायनरीमध्ये करायचं तर काय करायचं सेम रूल 4 2 1. 4चं बायनरी काय होतं
1 0 0. 2चं बायनरी होतं 0 1 0 आणि 1चं बायनरी 0 0 1. हे झालं बायनरीमध्ये. आता नेक्स्ट आपण बघूया हेक्साडेसिमल. पहिले आपण बायनरी टू हेक्सा बघू. आता बायनरी टू हेक्सा करायचं असेल एखादा नंबर घेऊया आपण 0 0 0 1 0 1 0 1. आता हा नंबरला आपल्याला हेक्सामध्ये करायचा आहे. हेक्सामध्ये काय करायचं, फक्त 4 4चा ग्रुप करायचा. हा एक ग्रुप झाला, हा एक ग्रुप झाला. मग याचं काय होतं 1 0 1 0 1 म्हणजेच 8 4 2 1च्या रूलनी 4 आणि 1ची बीट ऑन आहे म्हणजे ही झाली 5 आणि ही बीट ऑन आहे म्हणजे 1 म्हणजे ही काय होते 1 आणि 5. हेच झालं आपलं हेक्साडेसिमलमध्ये. आता आपण अजून एखादा एक्झाम्पल बघायचं तर आपण बघूया 1 1 0 1 आणि 1 1 1 1. तर ही एक बीट आणि ही एक 4ची बीट. तर मग हे काय झालं 1 1 1 1 म्हणजे F आणि हे काय झालं 8 + 4 12 + 1 13 13 13 म्हणजेच 10 11 12 13 A B C D म्हणजे D आणि F म्हणजेच हेक्साडेसिमलमध्ये इथे लिहिणार आपण DF. आता ह्याचंच रिव्हर्स आता बघू हेक्साडेसिमल टू बायनरी. हेच एक्झाम्पल घेऊया 1 1 0 1 आणि 1 1 1 1. आता हे आपल्याला DF घ्यावं लागेल. DF हेक्सा झालं तर यालाच बायनरीमध्ये करायचं 8 4 2 1च्या रूलनी. तर मग D काय असतं 1 1 0 1 आणि F काय असतं 1 1 1 1. हेच झालं बायनरी. आणि आता अजून आपण हे वाला वरचं बघूया 1 1 1 1. हे काय 15 15ला जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर मग 1 काय असतं 0 0 0 1 आणि 5 काय असतं 0 1 0 1. झालं कन्वर्जन. आता नेक्स्ट आपण करूया कन्वर्जन ऑक्टल टू हेक्साडेसिमल. आता कधी पण ऑक्टल टू हेक्साडेसिमल करायचं असेल तर आपल्याला 2 स्टेप करावं लागतात. फर्स्ट स्टेप म्हणजे त्याला ऑक्टल टू बायनरी करावं लागतं आणि सेकंड स्टेपला आपल्याला बायनरी टू हेक्सा करावं लागतं. म्हणजे ऑक्टल टू बायनरी मग बायनरी टू हेक्सा म्हणजे ऑक्टल टू हेक्साच होतं. जसं की आता आपण एखादा नंबर घेऊया 752. हा आहे आपला ऑक्टल नंबर. आता त्याला बायनरी करायचं असेल तर काय करायचं 3 3च्या ह्याच्यात म्हणजे 1 2 4च्या फॉर्ममध्ये. 7 काय असतं 1 1 1. 2 काय इथे 5 काय असतं 1 0 1 आणि 2 काय असतं 0 1 0. हेच झालं आपला बायनरी नंबर. आता बायनरी टू हेक्सा करायचं असेल तर त्याला 4 4च्या ग्रुपमध्ये करायचं 1 1 1 1. त्याला एकदा नीट लिहून घेते 1 1 1 1 0 1 0 1 0. आता याला 4 4च्या ग्रुपमध्ये करायचं. हा झाला पहिला ग्रुप, हा झाला दुसरा ग्रुप आणि इथे अजून 3 0 ॲड करून द्यायचा. तर हा झाला 1. हे झालं 8 + 4 12 13 14 म्हणजेच E आणि 1 0 1 0 म्हणजे 10 10 म्हणजे A म्हणजेच काय झालं ते 1 E A. चला आपलं ऑक्टल नंबरला हेक्साडेसिमलमध्ये. आता व्हायचं वर्षा. आता जर आपल्याला हेक्साडेसिमलला जर आपल्याला बायनरी करायचं असेल ऑक्टल करायचं असेल तर मग हेक्स टू ऑक्टल करायचं. तर मग याचे पण 2 स्टेप आहे. पहिले हेक्सला बायनरी करायचं मग बायनरीला ऑक्टल करायचं. हेच एक्झाम्पल घेऊया आपण 1 E A. हा हेक्स नंबर आहे. त्याला जर बायनरी करायचं असेल तर 4 4च्या ग्रुपमध्ये 0 0 0 1. E म्हणजे झालं 1 1 1 0 आणि A म्हणजे 1 0 1 0. आता हे आपलं बायनरी तर झालं. आता बायनरी टू ऑक्टल करायचं. आता बायनरी टू ऑक्टल करायला आपल्याला काय करायचं 3 3चा ग्रुप असतो. हा झाला पहिला 1 2 3. हा झाला दुसरा, हा झाला तिसरा आणि इथे 0 0चं आहे अजून एक 0 टाकून देऊया. मग हा काय होतो 0 0 1 म्हणजे आता 4 2 1. हे काय झालं 2. हा 1 राहिला. रिपीट ग्रुपिंग करावं लागेल 0 0 0 0 1 1 1 1 0 1 0 1 0. मग हे तिघांचा एक ग्रुप, हे तिघांचं आणि हे 0 तर गेले. तर मग हे काय होतं 0 1 0 म्हणजे 2. हे 5
आणि हे 111 म्हणजे 7, म्हणजे हे झालं 752 जे की आपल्याला भेटलं. तर असं होतं हेक्साडेसिमल टू ऑक्टल.